हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। फक्त आपण 3 पीसपासूनच डीमार्टमध्ये मिळणारी पर्स आपण घरीच तयार करणार आहोत। तर 10 बाय 16 इंच याचं मेजरमेंट आहे। कपड्याला मी शॉपिंग बॅग लावलेली आहे, कापडी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। कोणत्याही एका बाजूने आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे एका साइडने, तर कोणत्याही एका 2 साइडने तुम्ही असं 1-1 इंचावरती मार्किंग करू शकतात। ज्या साइडने 10 इंच आहे त्या साइडनेच आपल्याला 1-1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। आणि इथे आपण जिप घेतलेली आहे। जिपची लांबी जी आहे ती 12.5 इंच आहे। अशा पद्धतीने सरळ बाजू चेनची आपल्या समोर दिसली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला चेन लावायची आहे। चेन लावण्याची खूप सोपी पद्धत आहे ही, तर कोणालाही बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। जिथे आपण 1 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथपर्यंतच आपल्याला पिनअप करून एवढी चेन जी आहे ती आपल्याला शिवून घ्यायची आहे। बघू शकता चेनचा सरळ भाग माझ्याकडे आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंतच आपल्याला चेन जी आहे ती शिवून घ्यायची आहे। तर दुसरा भाग सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे, तर तो काढून घ्यायचा आहे जिपचा एक भाग आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून इथे 1 इंचापर्यंत जिथे आपण मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंतच आपल्याला ही जी जिप आहे ती शिवून घ्यायची आहे। अशा पिनअप करून जिथपर्यंत 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंतच मी जिप शिवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, तर दोन्ही बाजूंनी आपण तेवढीच आपल्याला जिप शिवायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजूंचा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूचा सेंटर मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार, किंवा तुम्ही खडूने सुद्धा मार्क करून घेऊ शकता किंवा असे छोटेसे नॉचेस देऊ शकतात। तर इथे सेंटर अशा पद्धतीने मार्किंग केले आहे आपण। त्यानंतर जे छोटे पीस आपण मी दाखवले ते सुरुवातीला ते पीस घेणार आहे, त्याला सुद्धा मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे। याचं मेजरमेंट 5.5 बाय 3 इंच आहे। दोघांचंही मेजरमेंट सेम आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। ज्या साइडने 3 इंच आहे त्या साइडने अशा पद्धतीने फोल्ड करून याचा सुद्धा सेंटर मार्क करायचा आहे। दुसरा सुद्धा पीसचा आपल्याला अशाच पद्धतीने सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। असं छोटा एक नॉच दिलेला आहे मी। त्यानंतर सरळ भाग कपड्याचा आपल्याकडे ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे इथे साइडने ठेवून सेंटरवरती सेंटर ठेवून दोन्ही बाजू शिवून घ्यायचे आहे। तर दोन्ही बाजू मी शिवून घेतलेले आहे। तर सरळ भाग मी आपल्याकडे ठेवलेला आहे। अशा पद्धतीने टर्न करायचा आहे पीस, इथे पिनअप करायचा आणि एवढा पीस आपल्याला शिवून घ्यायचा। त्यानंतर दुसरा सुद्धा पीस आपल्याला अशा पद्धतीने टर्न करायचा आहे। इथे पिनअप लावून आपल्याला एवढा भाग जो आहे तो आता शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही भाग जे आहे ते मी अशाच पद्धतीने टर्न करून शिवून घेणार आहे। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे पाउच बनवू शकता घरीच। डीमार्टमध्ये असेच पाउच मिळतात। तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजू ज्या आहेत त्या इथे शिवून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही दोन्ही बाजू मी इथे शिवून घेतलेले आहे आणि वरती ह्या कपड्याला आपल्याला पाइपिंग करायची आहे। जो पीस आपण छोटा जॉईन केलेला होता त्याला मी वरती पाइपिंग करून घेतलेली आहे आणि मग जॉईन केलेला आहे। त्यानंतर चेन आपल्याला अशीच ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला आतून कपडा असा जॉईन करायचा आहे। पाइपिंगसाठी 1.5 इंचाची स्ट्रिप घेतलेली आहे मी, अशा पद्धतीने सरळ ठेवून घेतलेली आहे आतमध्ये आणि इथे सरळ अशी चेन बघू शकता। अशा पद्धतीने चेन जी आहे ती मी ठेवलेली आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला चेन जी आहे ती ओपन आहे, एका साइडने ओपन आहे तर ती ओपनच ठेवायची आहे, तिथपर्यंतच आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करायचा आहे, डबल फोल्ड, आणि सगळ्या बाजूने पाइपिंग करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने कपडा जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि इथे पाइपिंग करून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूने मी अशा पद्धतीने पाइपिंग करून घेतलेली आहे आणि हा पीस छोटा पीस जोडताना आधी वरच्या बाजूला पाइपिंग करायची आहे आणि मग छोटा पीस आपल्याला जॉईन करायचा आहे साइडने। त्यानंतर आपल्याला जिप टाकण्यासाठी रनर टाकण्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे, म्हणजे कमी जास्त होणार नाही त्यामुळे। आणि अशा पद्धतीने आपल्याला रनर जे आहे ते जिपमध्ये टाकून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने रनर जे आहे ते चेनमध्ये टाकायचं आहे। जर तुम्ही याचा व्हिडिओ पूर्ण बघितलेला नसेल चेनमध्ये रनर कसं टाकायचं त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्यानंतर पिनअप काढून घ्यायचं आहे। तर इथे आपण रनर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही जी एक चेन जी आहे ती आपल्याला पूर्ण सरळ अशी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला पाइपिंग करायची आहे। तर पाइपिंग आपल्याला सरळ भागापासून करायची आहे। तर अशा पद्धतीने 1.5 इंचाची स्ट्रिप घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीने आपल्याला पाइपिंग करायची आहे। एवढा पीस जॉईन केल्यानंतर आपल्याला 3 इंचावरती असं मार्किंग करायचं। जिथे आपण 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे ती मार्किंग पकडायची आणि अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला एवढा पीस सोडून द्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे पाइपिंग करायची आहे। तर इथे आपण मशीनवरती बघणार आहोत की पाइपिंग कशी करायची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला पाइपिंग जी आहे ती करून घ्यायची आहे। तर चेनवरती जे आहे ते मी कपडा अशा पद्धतीने ठेवलेला आहे। जिथे आपण चेन एक्स्ट्राची सोडलेली आहे तिथून मी स्टार्ट करत आहे। तर अशा पद्धतीने स्टार्ट करायचं
पायपिंग करण्यासाठी तर एक साईड मी जोडून घेणार आहे आणि आपण इथे 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे कपड्यावरती आणि मग आपल्याला असा टर्न करायचा आहे पीस। तर मी स्ट्रीपवरती 3 इंचावरती मार्किंग करून घेणार आणि एवढा पीस सोडून देणार आणि मग आपल्याला इथे इथपर्यंत मी शिवून घेणार। त्यानंतर असं टर्न करायचं, टर्न करून मग आपल्याला ही पायपिंग जी आहे ते जॉईन करून घ्यायची आहे। तर कोणीही बनवू शकेल, इतकी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे पाउच बनवायला सांगितलेलं आहे। तुम्हाला हे मेथड कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशा पद्धतीने मी एक बाजू जॉईन करून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने पीस टर्न करायचा आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचा आहे कपडा आणि आपल्याला सगळ्या बाजूने पायपिंग करून घ्यायची आहे। पूर्ण अशी पायपिंग करून घ्यायची आहे। फोल्ड करून डबल फोल्ड करायचं आणि सगळ्या बाजूने पायपिंग करून घ्यायची आणि जिथे आपण कपडा सोडलेला होता तिथे व्यवस्थित अशी पायपिंग करायची आहे, टर्न करायचा आहे कपडा। आपण आता इथपर्यंत आल्यानंतर कपडा जो आहे तो असा टर्न करायचा आणि मग आपल्याला इथे पायपिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे पायपिंग करायची आहे। तर ही साइडची जी पायपिंग आहे ती तिरकस यायला नको, तर अशा पद्धतीनेच कपडा टर्न करायचा आहे म्हणजे तुमची पायपिंग जी आहे ती सरळ येईल। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला सेम डबल फोल्ड करून आपण बघून घ्यायचं ती जी आपण सोडलेली पायपिंग आहे ती व्यवस्थित सरळ आहे की नाही। जर नसेल तर परत तुम्ही ट्राय करा आणि अशा पद्धतीने मी पूर्ण पायपिंग जी आहे ती करून घेतलेली आहे। तर मी पूर्ण असं शेवटपर्यंत पायपिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे चेन जी आहे ती सरळ कट करायची आणि अशा पद्धतीने कपडा ठेवून असा सरळ कपडा असा ठेवायचा आहे चेनीवरती आणि खाली डबल फोल्ड करायचा आहे आणि असं सरळ शिवून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चेन जी आहे ती आपल्याला फिनिश करायची आहे आणि असा कपडा ओढायचा आहे बाहेर। त्यानंतर असं परत आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे पीस, म्हणजे रनर जे आहे ते झिपमधून बाहेर येणार नाही। तर इथे आपण चेन जी आहे ती लॉक करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने मी पाउच बनवलेला आहे। तर असंच पाउच मी डीमार्टमध्ये बघितलं होतं, तेच मी घरी बनवलेलं आहे। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर यामध्ये तुम्ही भरपूर वस्तू ठेवू शकता, तर मल्टीपर्पज तुम्ही याचा वापर करू शकता। तर याची लांबी जी आहे ती 6.5 इंच तयार झालेली आहे, रुंदी जी आहे ती 9.5 इंच तयार झालेली आहे, बेस हा 2.5 इंचाचा तयार झालेला आहे। यामध्ये तुम्ही भरपूर वस्तू ठेवू शकतात, मल्टीपर्पज तुम्ही याचा वापर करू शकतात। यामध्ये तुम्ही कॉस्मेटिक ठेवू शकतात, तुमचं मेकअपचं सामान ठेवू शकतात किंवा बँगल ठेवण्यासाठी किंवा म्हणजे बांगड्या ठेवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकतात। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, पाउच कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।